नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड झेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील द बेस्ट पर्सन इन द टाउन हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. खूप सुंदर असा हा लेसन आहे. विद्यार्थ्यांनो, हा लेसन जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या मनामध्ये चांगल्या भावना नक्कीच कोरल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐकायचा आहे. चला, अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्यासोबत माझ्या पाठीमागे वाचण्याची प्रॅक्टिस करायची आहे. चला, द बेस्ट पर्सन इन टाऊन म्हणजे की गावातील किंवा शहरातील सर्वोत्तम व्यक्ती. ठीक आहे. लिसन केअरफुली, रिपीट अँड इनॅक्ट. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर सादर करा. बघा, आता गाव असेल, शहर असेल, छोटीशी वाडी असेल, प्रत्येक ठिकाणावर आपल्याकडे सरपंच वगैरे अशा काही पदांची नेमणूक केलेली असते. तर गावातील सर्वोत्तम व्यक्ती कोण आहे हे जर निवडायचं असेल तर या द बेस्ट पर्सन इन द टाऊन या लेसनच्या आधारे आपल्याला ते कळू शकतं की कशा पद्धतीने निवड केली जाते. बघा, ओल्ड वुमन सिटिंग ऑन द रोड. आता तुम्हाला चित्रावरून लक्षात येते विद्यार्थ्यांनो की एक वृद्ध स्त्री आहे किंवा एक म्हातारी आजी आहे जी की रस्त्याच्या मधोमध बसलेली आहे. आणि बघा, फर्स्ट मॅन सेड हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. तर फर्स्ट मॅन म्हणजे पहिला व्यक्ती जाताना काय म्हणतो की ए म्हातारे किंवा ए वयस्कर, ए म्हातारे जरा रस्त्याच्या बाजूला हो किंवा साईडला हो किंवा बाजूला हो. ओल्ड वुमन सेड आय कांट गेट अप प्लीज हेल्प मी. म्हातारी आजी काय म्हणते की अरे मला उठता येत नाही आहे, प्लीज माझी मदत करशील का. फर्स्ट मॅन सेड आय हॅव नो टाईम टू हेल्प यू, आय एम इन अ हरी. मला अजिबात वेळ नाही आहे का तुला मदत करण्यासाठी, मी खूप घाईत आहे. असं म्हणून तो काय करतो, तिथून निघून जातो. ओल्ड वुमन सेड वेअर आर यू गोईंग. तो जात असताना म्हातारी किंवा वृद्ध आजी त्याला विचारते की अरे कुठे जातेस तू. तर फर्स्ट मॅन आय एम गोईंग टू द टाउन हॉल टुडे. द मेयर इज गोईंग टू सिलेक्ट द बेस्ट पर्सन इन द टाउन अँड आय एम द बेस्ट गोज अवे. आणि तो म्हणतो की तुला माहिती नाही आहे का की तिथं हॉलमध्ये, टाऊन हॉलमध्ये, मोठ्या सभागृहामध्ये काय बनणार आहे माहिती का की एका चांगल्या व्यक्तीची निवड करायची, महापौरची निवड करायची आहे, गाव सांभाळण्यासाठी एका व्यक्तीची निवड करायची आहे. तर मी तिकडे जात आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. बघा, नंतर दुसरी एंट्री होते. यंग वुमन, एक तरुण लेडी तिथून जाताना आपल्याला दिसत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये यंग वुमन सेड हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. ओल्ड वुमन आय कांट गेट अप प्लीज हेल्प मी. Young woman, I won't touch you. You are so dirty and old. Look at my clothes. I am wearing my best clothes today. I want to be the best person in the town. बघा, ह्या लेडीजच्या बाबतीत सुद्धा सेम कंडिशन झालेली आहे. तर ती काय म्हणते की तू काय इथं बसलेली आहेस, रस्त्याच्या बाजूला सरक असं म्हणते. त्यावर ओल्ड वुमन म्हणजे म्हातारी आजी तिला म्हणते की अगं मला उठता येत नाही आहे, माझी मदत करशील का. त्यावर ती म्हणते की मी तुला हात पण नाही लावणार आहे कारण तू खूप घाणेरडी आणि म्हातारी आहेस. तर माझे कपडे खूप चांगले आणि स्वच्छ आहेत आणि माझा सगळ्यात बेस्ट असलेला ड्रेस मी आज घातला आहे कारण मला या शहराच्या किंवा या ठिकाणाचा सर्वोत्तम व्यक्ती निवडण्याची जी आज ठिकाणी जी स्पर्धा होणार आहे तिथं मला जायचं आहे असं म्हणून ती सुद्धा तिथून निघून जाती. गो अवे. बघा, नंतर काय होतं की स्ट्रॉंग मॅन येतो. कोण येतो, स्ट्रॉंग मॅन म्हणजे एक बलाढ्य मनुष्य आपल्याला चित्रात पण दिसतोय. बघा, हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. ओल्ड वुमन सेड आय कांट गेट अप प्लीज हेल्प मी. स्ट्रॉंग मॅन आय एम नॉट युअर सर्वंट, डोंट टेल मी व्हॉट टू डू, आय एम इन अ हरी, गोज अवे. खूप तरुण आणि बलाढ्य असा तो मनुष्य आहे आणि तो पण तिला म्हातारी आजीला उद्धट भाषेत बोलतो की तू वाटेत का बसलेली आहे, सरक बाजूला. त्यावर ती म्हातारी आजी म्हणते की अरे मला उठता येत नाही आहे, प्लीज माझी मदत करशील का. त्यावर तो म्हणतो की मी काय तुझा नौकर आहे का, आय एम नॉट युअर सर्वंट, मी तुझा नौकर नाही आहे आणि मला हे असली कामं करायला सांगू नकोस, मी खूप घाईत आहे असं म्हणतो आणि तो सुद्धा तिथून निघून जातो. रिच वुमन. नंतर बघा, एक श्रीमंत घरातील स्त्री जाताना आपल्याला दिसते. हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. ते म्हणते की अगं ए म्हातारी आजी हो सरक तू बाजूला हो. ओल्ड वुमन सेड आय कांट गेट अप प्लीज हेल्प मी. सेम कंडिशनमध्ये म्हातारी आजी म्हणते की मला उठता येत नाही आहे, माझी मदत कराल का. रिच वुमन, ती श्रीमंत बाई काय म्हणते बघा, डोंट यू नो हू आय एम. नाही बाबा मी नाही करणार आहे, तुला माहीत नाही का मी कोण आहे ती. आस्क समबडी एल्स असं म्हणून कोणीतरी तिथून प्रत्येक जणाने असं काहीतरी बोलून तिथून निघून गेलेले आहेत. मेनी पीपल कम अँड गो विदाऊट हेल्पिंग द ओल्ड वुमन. खूप लोक येतात आणि जातात पण त्या आजीची कोणीही मदत केलेली नाही. स्मॉल चाइल्ड. आता एक छोटासा मुलगा आलाय बघा. हॅलो ओल्ड वुमन, वाय आर यू सिटिंग हिअर.
तो काय म्हणतो की हॅलो आजी, तू इथे का बसलेली आहेस? ओल्ड वुमन सेड, आय फील डाऊन अँड आय कांट गेट अप. तर ती काय म्हणते की मला म्हणजे मला ना इथून उठता येत नाही आहे, माझी मदत करशील का? स्मॉल चाइल्ड काय म्हणतो बघा, कॅन आय हेल्प यू? आय फील डाऊन. ती म्हणजे त्याला मदत मागण्या अगोदरच स्मॉल चाइल्ड सेड काय म्हणतो तो, कॅन आय हेल्प यू? मी तुला मदत करू का? हेल्प द ओल्ड वुमन टू गेट अप. आणि तो त्या वृद्ध स्त्रीला उठण्यासाठी मदत करत आहे. बघा आपल्याला चित्रात पण दिसते विद्यार्थ्यांनो. ओल्ड वुमन सेड, कॅन यू टॉक मी टू द टाउन हॉल. ओल्ड वुमन सेड, कॅन यू टेक मी टू द टाउन हॉल? स्मॉल चाइल्ड, शुअर कम विथ मी. ती म्हणते की वृद्ध स्त्री त्या बाळाला म्हणते की अरे मला तर टाउन हॉलला जायला मदत करशील का? तर त्यावर तो मुलगा म्हणतो की हो नक्कीच मी तुला मदत करेन, माझ्यासोबत तू तिकडे चल. दे वॉक टू द टाउन हॉल, ऑल द अदर पीपल आर वेटिंग देअर. ती त्या वृद्ध स्त्री काय करते, त्या बाळाला घेऊन किंवा त्या लहान मुलांच्या मदतीने तिथं टाउन हॉलपर्यंत पोहोचते. स्ट्रॉंग मॅन, ओ लुक ॲट दॅट ओल्ड वुमन. म्हणजे स्ट्रॉंग मॅन, बघा ती म्हातारी रिच वुमेन. वाय हॅज शी कम हिअर? हिचं काय काम आहे इकडे? असं गेलेले व्यक्ती बोलत आहेत. फर्स्ट मॅन, वियर्स द मेयर. काय हिला पण बनायचं आहे का काय मेयर? यंग वुमन म्हणते आय नो द मेयर विल सिलेक्ट मी. यंग वुमेन काय म्हणते, नाही ही मीच होणार आहे. म्हणजे यंग वुमेन, आय नो द मेयर विल सिलेक्ट मी. असं काय म्हणते ती की तेवढ्यामध्ये ती वृद्ध स्त्री काय करते, एका तरुण बाईचं रूप घेते आणि मग म्हणते की मीच हे सगळं सिलेक्ट करणार आहे. स्ट्रॉंग मॅन, नो द मेयर विल सिलेक्ट मी. तर त्यावरती काय म्हणते, तो स्ट्रॉंग मॅन म्हणतो नाही सिलेक्ट म्हणून माझीच निवड होणार आहे. ऑल बिगेन टू कॉरल मी, आय ॲम द बेस्ट, यू आर रॉंग, यू आर नॉट द बेस्ट. त्या एकमेकांच्या मध्येच सगळे भांडणं लागतात की मीच होणार आहे मेयर, मीच होणार आहे असं म्हणून ते सगळे लोक काय करतात एकमेकांमध्ये वाद घालायला लागतात. ओल्ड वुमन सेड, सायलेन्स, यू आर ऑल रॉंग. ती ओल्ड वुमेन काय म्हणते बघा, शांत बसा, तुम्ही सगळे चुकीचे बोलतात. रिमूव्ह व्हाईट हेअर विग अँड स्टँड टॉल. ती काय करते, डोक्यावर ठेवलेला जो व्हाईट विग होता तिच्या केसांचा तो काढून टाकते आणि सरळ आणि ताठ उभी राहते. बघा पीपल, ओ द लेडी मेयर. तर सगळे लोक अशा आश्चर्याने बघतात, बापरे ही तर मेयर आहे. ओल्ड वुमन सेड, येस यू हॅव ऑल फेल्ड इन माय टेस्ट, नो वन वॉज रेडी टू हेल्प अन ओल्ड वुमन, हिअर्स द ओनली वन हू हेल्प कम हिअर माय डिअर चाइल्ड, दिस इज द बेस्ट पर्सन इन द टाउन. ती काय करते, तुम्ही सगळेच माझ्या परीक्षेमध्ये फेल झालेले आहात, त्यामुळे तुम्ही मेयर बनण्याच्या कोणीच लायकीचे नाही आहेत असं म्हणते. आणि जर आपल्या या गावामध्ये शहरामध्ये जर कोण बेस्ट असेल तर तो फक्त हा लहान मुलगा आहे असं म्हणते. आणि ते त्याला बोलवते आणि त्याला तो मुकुट घालते. चला तर विद्यार्थ्यांनो, हा लेसन तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.